नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। शालिनी आणि राहुल घरी आलेले असतात आणि शालिनी हाका मारते, गौरी ए गौरी। तेवढ्यात धावत तिथे देवकी येते आणि देवकीचा अवतार पाहून हे कोण आलंय भूत? त्यावर देवकी म्हणते, अहो मी देवकी आहे। शालिनी म्हणते, हा काय अवतार घेतलायस करून तू? त्यावर देवकी म्हणते, तुमच्यासाठी चहा बनवत होते आणि तो पिठाचा डबा तोंडावरती पडला हो। त्यावर शालिनी म्हणते, हे काय चाललंय? ती गौरी कुठे आहे? बोलव तिला लवकरात लवकर इकडे। त्याच वेळेला शेखर दाजी, आम्मा आणि माई तिथे येतात। त्यावर शालिनी म्हणते, ती गौरी कुठे आहे? सोडणार नाही तिला, तिच्यामुळे माझ्या सगळ्या मीटिंगचा खोळंबा झालेला आहे। त्यावर माई शालिनीला म्हणत असतात, ती आहे आतमध्ये, तिला बरं वाटत नाहीये। शालिनी म्हणते, मी आत्ताच जाते आणि बघते ती गौरी कुठे आहे ते। आता माई, शेखर दाजी आणि अम्मा यांना खूप टेन्शन आलेलं असतं, कारण गौरी ही रूम मध्ये नाहीये। आता शेखर दाजी म्हणत असतात, काय करायचं? तेवढ्यात शालिनी येते आणि गौरीच्या रूमकडे जाताना पाय घसरून पडते आणि जोरात आपटते। तेवढ्यात इकडे शेखर दाजी हसत असतात। अम्मांच्या लक्षात येतं, आमचा हा आता फायदा झालेला आहे। शालिनी आता जोर जोरात ओरडू लागते। तेवढ्यातच अम्मा, माई आणि शेखर दाजी तिथे येतात। आता इकडे शालिनी घसरून पडलेले असतात, तेव्हा देवकी आणि राहुल तिची काळजी घेत असतात। अम्मा म्हणते, हे काय झालं आहे? त्यावर शालिनी म्हणते, हे कसं झालं हे सांगा तुम्ही। तेव्हा अम्मा सांगू लागतात, गौरी मगाशी तेल घेऊन जात होती, तिला चक्कर आली आणि मी तिला उचलून आत नेलं, पण हे तेल पुसायचं राहिलेलं आहे। त्यावेळेला माई अम्माला म्हणत असतात की तुमचाच आहे प्रताप हा? अम्मा म्हणते, हो। आणि शेखर दाजींना बघून माई म्हणतात, तुम्ही दोघेही खूप जबरदस्त आहात, तुमच्यामुळे आज गौरी तिच्या लेकीला भेटू शकली। अम्मा त्यावर म्हणत असतात, मग काय त्यात? तरी इकडे शालिनी म्हणाले असते की तुझं पाय पुसणंच करणार आहे। तरी इकडे आपल्याला पाहायला मिळेल, जयदीप हा घरी पोचतो आणि रुही ही दारातच उभी असते। रुही ही जयदीपला सांगू लागते। तेवढ्या जयदीप म्हणतो, नक्कीच त्या बाईने लक्ष्मीला घेऊन गेलेले असणारे। तुला कळतंय का? तुला आता समजलं असेल मी एवढं लक्ष्मीला का जपत होतो ते। तरी इकडे जयदीप हा रुहीला विचारत असतो की ती बाई नेमकी कशी दिसत होती ते सांग। रुही सांगू लागते, साधारण ती माझ्या एवढीच वयाने असू शकेल। पिवळ्या रंगाची साधी साडी घातली होती, पण तिचं बोलणं जे होतं ते कोल्हापुरी टोन मधलं होतं। जयदीप म्हणतो, असं आहे का? आणि लक्ष्मीला कॅम्पसमध्ये भेटणारी मोरपीसवाली आंटी ही गौरीच होती। तर आता इकडे गौरी आणि लक्ष्मी ह्या गार्डन मध्ये आलेले असतात। गौरी लक्ष्मीला म्हणत असते, तुला काही कळतंय का? तू अशी मला का घेऊन आलीस गार्डन मध्ये? अगं आपण रुही टीचरला सांगून यायला पाहिजे होतं ना। त्यावर लक्ष्मी म्हणू लागते, अगं रुही टीचरला सांगितलं असतं ना, रुही टीचरने बाबाला फोन करून सांगितलं असतं, मग बाबाने येऊनच दिलं नसतं। अगं बाबाला भीती वाटते ना, मला कोणीतरी किडनॅप करेल म्हणून। बाबाला सारखीच भीती वाटत असते, त्यामुळे बाबा मला कुठेच जाऊन देत नाही। त्यावर लक्ष्मी गौरीला सगळं सांगू लागते आणि म्हणते, चल बरं आपण आता खेळूया, तू पुन्हा कधी मला भेटणार आहे हे सुद्धा मला आता माहित नाही। चल बरं, उगीच नको तो आता बोलण्यामध्ये वेळ घालू। आणि ती आता गौरीला घेऊन जात असते आणि गार्डनच्या तिथे गेल्यावर म्हणत असते, आपण आता लपाछपी खेळायची आहे। तोपर्यंत जयदीप ही त्या गार्डन मध्ये पोहोचतो। लक्ष्मी ही गौरीच्या हातातली बॅग घेते आणि म्हणते, ही बॅग इथे ठेव आणि आता आपण ठरवूया राज्य कोणावर आहे ते। आता गौरीला डोळे बंद करायला होते आणि तिच्या पुढे नंबर पकडते आणि म्हणते, हरलीस तू, राज्य तुझ्यावरती आलेलं आहे। गौरी म्हणते, ठीक आहे। आणि इकडे जयदीप हा त्या दोघींना शोधत गार्डनच्या जवळ आलेला असतो, पण जयदीपला काही लक्ष्मी आणि गौरी दिसत नाहीत। त्या दोघी जणी तिथे खेळत असतात आणि ज्या वेळेला जयदीप हा टर्न होतो त्यावेळेला गौरी आणि लक्ष्मी सर्कल आहे त्याच्या दुसऱ्या बाजूने गेलेले असतात आणि तिथे खूप झाडी असते, त्यामुळे जयदीपला त्या दोघी जणी दिसत नाहीत। लक्ष्मी म्हणत असते, गौरी आंटी प्लीज खेळूयात ना आपण अजून। त्यावर गौरी म्हणत असते, अगं लक्ष्मी, अंधार पडायच्या आतमध्ये आपल्याला घरी जावं लागेल, आपल्याला उशीर होतोय, आपण आता घरी जाऊयात। लक्ष्मी मात्र ऐकत नसते। गौरी म्हणते, चल प्लीज ना। तर इकडे जयदीपला पिवळ्या रंगाची साडी घातलेली एक स्त्री आणि मुलगी दिसते, त्यामुळे जयदीप तिकडे गेलेला असतो। तर इकडे आता देवकी
शालिनीच्या पायाला मलम लावत असते तर शालिनी म्हणते पाय सुजला की. तेवढ्यात तिथे मल्हार येतो आणि मल्हार म्हणतो नक्की तुला काय म्हणायचं आहे. त्यावर शालिनी मल्हारला म्हणते मी 2 वेळा तोंडावर पडलेली आहे, एक तर त्या मीटिंगला आणि एकदा इथे. मल्हार त्यावर शालिनीला म्हणत असतो हे सगळं तुमच्यामुळेच होत आहे, यामध्ये गौरीचा काही सुद्धा दोष नाहीये. गौरीला तुम्ही मीटिंगला घेऊन गेला नाही म्हणून तोंडावर पडलेला आहात. शालिनीला असं म्हटल्यावर राग येतो आणि शालिनी म्हणते ए पैलवान, तोंड बंद करायचं तुझं. मी या घरची राणी आहे आणि माझंच राज्य इथे चालणार आहे. त्यावर आता राहुल म्हणतो ताई शांत हो जरा. त्यावर शालिनी म्हणते जा देवकी त्या गौरीला घेऊन ये, आज असशील तशी ए म्हणाव तिला, बघते मी काय करायचं आहे तिचं ते. जोपर्यंत मी तिची खरडपट्टी काढत नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. त्यावर राहुल म्हणतो बघतो ना मी, बोलतो काही बोलायचं आहे ते तिला. त्यावर शालिनी राहुलला म्हणत असते एक लक्षात ठेवायचं, ती ह्या घरची आधी मोलकरीण आहे आणि मग तुझी बायको आहे. इथे नवरेगिरी गाजवायची गरज नाही. मी तुला सांगितलं आहे ना, घेऊन यायचं म्हणजे घेऊन यायचं. इथे माझं राज्य चालतं. नवऱ्याला जे सांगितलं आहे ना तेच तुला पण सांगते. इथे जयदीप हा गौरीला शोधत तिथे एका बाईने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली असते, तिच्या मुलीसोबत खेळत असते, तिथे ती येतो. जयदीपला सुरुवातीला वाटतं की ती गौरीच आहे, मग समोर येऊन पाहतो ती गौरी नसते तर दुसरंच कोणीतरी असतं. हे पाहून जयदीपला धक्का बसतो. आता इकडे गौरी आणि लक्ष्मी गार्डन मधून बाहेर पडतात तर जयदीप हा रस्त्यावरून सगळीकडे त्या दोघींना शोधत असतो. आता तो घरी येतो आणि रुहीला म्हणत असतो नाही काही पण करून मला आता कोल्हापूरला निघावंच लागेल, कारण ती बाई आहे ना ती लक्ष्मीला घेऊन कोल्हापूरला गेलेली असणार. हे सगळं त्या शालिनीचंच कारस्थान आहे. तर जयदीप आता घरून निघत आहे. इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं गौरीच्या रूम मध्ये अम्मा असतात आणि तिथे देवकी येते. देवकी म्हणते गौरी कुठे आहे, शालिनी वहिनींनी तिला बोलवलेलं आहे. त्यावर अम्मा म्हणत असतात ती झोपलेली आहे. देवकी इकडून आवाज देऊ लागते तर अम्मा म्हणतात बघितलं का ती किती गाढ झोपली आहे ते. त्यावर देवकी म्हणते कळतंय का तुला, बाजूला सरक बरं, आत्ताच्या आत्ता तिला नेलं पाहिजे नाहीतर तिथं माझी वाट लागेल. त्यावेळेला देवकी ही रूम मध्ये येते आणि ब्लँकेट उघडून बघते तर त्या ब्लँकेटच्या खाली उशा ठेवलेल्या असतात आणि तिथे गौरी नसते. हे पाहून देवकीला धक्का बसतो आणि देवकी आम्हाला म्हणत असते आता आपण दोघी पण मेलो, एवढा आता लक्षात ठेवा. त्यानंतर इकडे गौरी आणि लक्ष्मी ह्या दोघीही घराकडे आलेल्या असतात. गौरी ही लक्ष्मीचा हात सोडत नाही, तिचे डोळे पाण्याने गच्च भरलेले असतात. लक्ष्मी म्हणत असते आंटी माझा हात सोड ना, माझं घर आलेलं आहे. गौरी म्हणत असते मला तुझा हात सोडूच वाटत नाही, मला तुझ्यापासून दूरच जाऊ वाटे ना. लक्ष्मी म्हणते अगं तू पुन्हा पुन्हा ये भेटायला. त्यावर गौरी म्हणते मला तुला आणि तुझ्या बाबाला माझ्या सोबतच घेऊन जावं असं वाटतंय. गौरी ही लक्ष्मीच्या पुढे खाली बसते आणि म्हणते मी तुला जी एक गोष्ट सांगते ती नेहमी लक्षात ठेव हा, आणि तुझा बाबा हा तू खूप हुशार आहे आणि तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू ही बाबांसारखी खूप हुशार आहे. असं म्हणून ती आता लक्ष्मीला घट्ट मिठी मारते. दोघीही खूप खुश झालेले असतात आणि गौरी लक्ष्मीला म्हणत असते की हे बघ लक्ष्मी, तू कधीच बाबाला त्रास देऊ नकोस. तुझी आई जी आहे ती खूप चांगली आहे आणि तिचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तिचं तुझ्यावरती आणि बाबावरती खूप प्रेम आहे आणि ती तुमच्यासाठी जीव द्यायलाही तयार होईल. तुमच्या सुखासाठी तिला काहीच महत्वाचं नाहीये. त्यावर गौरी आता लक्ष्मीला एक गिफ्ट देते, त्यामध्ये मोरपिसाचं पेंडेन असतं. लक्ष्मीही ते उघडून बघते आणि खरंच ते खूप सुंदर पेंडेन असतं. जयदीप आणि गौरीनं ते त्यांच्या होणाऱ्या मुलीसाठी आणलेलं असतं. जेव्हा गौरी ही प्रेग्नेंट असते त्यावेळेला जयदीप तिच्या पोटाला कान लावून बसलेला असतो. 1 2 3 म्हणतो आणि किक मारलेला आवाज येतो. त्यावर जयदीप म्हणतो ही नक्कीच मुलगी असणार आहे. गौरी म्हणते नाही मुलगा असणार आहे. त्यावर गौरी म्हणते तो ड्रॉवर उघड आणि त्यामध्ये जो बॉक्स आहे तो काढ. आता जयदीप तो बॉक्स काढतो. त्या बॉक्समध्ये मोरपिसाचं पेंडेंट असतं. त्यावर जयदीप म्हणत असतो हे कशासाठी, आपल्या बाळासाठी. मला आपल्या बाळाला मोरपिसाचं पेंडेंटच द्यायचं आहे, त्यासाठीच मी आणलेलं आहे. पण जयदीप म्हणतो हो पण त्यामध्ये चेन पाहिजे ना. त्यावर गौरी म्हणते हो 2-4 दिवसामध्ये मी चेन घेऊन येईल. त्यावर जयदीप म्हणत असतो 2-4 दिवसामध्ये तुझी डिलिव्हरी होईल ना. त्यावर गौरी म्हणते हो पण मी आणील चेन.
जयदीप त्यावर चिडवत तिला म्हणत असतो, तुला 2-3 वर्षांनी म्हणायचं आहे का? त्यावर गौरी म्हणते, काय पण कसं काय बोलतोस रे तू? इकडे आता गौरी ही लक्ष्मीच्या गळ्यामध्ये पेंडन घालत असते तेव्हा ती म्हणत असते, खरंच 2-4 वर्ष लागले हे तुला पेंडन द्यायला. गळ्यामध्ये गौरी ज्यावेळेला पेंडन घालते त्यावेळेला म्हणते, तुझ्या आईला मोरपीस आवडतं ना? तसंच हे मोरपिसाचं पेंडेन आहे. हे एक पेंडेन ज्यावेळेला तुझ्या गळ्यामध्ये असेल तेव्हा तुझी आई तुझ्या सोबत असेल, एवढं मात्र लक्षात ठेव. त्यावर लक्ष्मी म्हणत असते, पण तू माझी आई नाहीयेस ना? त्यावर गौरी तिथून निघून जाते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर लक्ष्मी आता जयदीपला ते मोरपिसाचं पेंडेन दाखवत असते आणि म्हणत असते, हे बघ, आणि तिनं मला बाहेर घेऊन गेली नव्हती तर मीच तिला बाहेर खेळायसाठी घेऊन गेलेली होती. त्यावर जयदीप विचार करू लागतो, ते मोरपिसाचं पेंडेन म्हणजे नक्कीच ती गौरी आहे आणि तो गौरीच्या शोधामध्ये निघालेला असतो. गौरीला तेवढ्यात जयदीप दिसतो तेव्हा गौरी ही पिशवी तोंडाच्या समोर धरते आणि जयदीपकडे पाहत असते. आता जयदीप हा गौरीला ओळखू शकेल का? त्याचबरोबर गौरी समोर आहे हे पाहिल्यानंतर तो गौरीला घरी घेऊन जाईल का? हे आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळेल. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.